आता गणेश विसर्जनाच्या दिवशीच राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे। कोणकोणत्या भागाला कोणता अलर्ट दिलेला आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला YouTube वरती सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला जर तुम्ही Instagram आणि Facebook वरती देखील फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, कारण या तिन्ही प्लॅटफॉर्मवरून आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। अनंत चतुर्दशीला महाराष्ट्रात पावसाची जोरदार हजेरी असणार आहे। उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबई, ठाणे, रायगड व नाशिक जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे। हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा आहे। अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। मुंबईत सकाळपासूनच लाडक्या गणरायाच्या निरोपासाठी पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले असून ते हळूहळू वायव्य दिशेकडे सरकत आहे। या प्रणालीची तीव्रता वाढत असल्याने समुद्र सपाटीपासून तब्बल 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत। ही हवामान प्रणाली पुढील काही तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप जाणवत असतानाच शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या। अनेक भागांमध्ये रिमझिम पावसामुळे वातावरण आल्हाददायक झालं। सोलापूर इथं राज्यातील सर्वाधिक 32.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। शुक्रवारी सकाळपासूनच उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात हलक्या सरी सुरू आहेत। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज पालघर, नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। या भागात मुसळधार पावसामुळे डोंगर उतारांवर भूस्खलनाचा धोका संभावतो, तसंच नद्यांच्या पात्रात पाणी पातळी झपाट्याने वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाहीये। मुंबई, ठाणे, रायगड, जळगाव आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। दरम्यान उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरी कोसळतील असा अंदाज आहे। राज्यातील हवामान स्थिती पाहता पुढील 2 ते 3 दिवस पावसाची अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। कमी दाब क्षेत्र तीव्र झाल्यास कोकण किनारपट्टीवर पुन्हा मुसळधार पावसाचा जोर वाढू शकतो।